प्रिय विद्यार्थ्यांनो, या दुसऱ्या व्हिडिओ सेशनमध्ये तुमचं स्वागत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींच्या अवयवांना शिकण्यास सुरुवात केली आहे। सुरुवातीला आपण रूट म्हणजेच मुळांच्या बाबतीत डिटेल चर्चा केली आहे। या व्हिडिओ सेशनमध्ये आपण स्टेम म्हणजेच खोड यांच्या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत। चला बघूया खोड। The stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. As the sprout grows, the length of stem gradually increases. 2. There are nodes on the stem. Leaves come out at the nodes. The part of the stem between two nodes is called an internode. नोड आणि इंटरनोड यांच्या बाबतीत या ठिकाणी आपण सविस्तर बघतोय। नंबर 1 इज नोड्स अँड नंबर 2 इज इंटरनोड। जसं तुम्हाला इथं दिसतंय, हे आहे नोड आणि हे आहे इंटरनोड। नोड म्हणजे ज्यांना मराठीत म्हणतात पेरे आणि इंटरनोड ज्यांना म्हणतात कांडे। काय असतं बघा, हे द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल, जमिनीच्या वर वाढणाऱ्या रुजलेलं बी आणि त्यातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ ही जमिनीच्या वर होते। अंकुर जसा जसा वाढतो तशी तशी खोडाची लांबी सुद्धा वाढत जाते। खोडांवरती नोड्स असतात। ज्या ठिकाणी नोड्स असतात तिथे पानं फुटतात। जसं की ह्या ठिकाणाहून हे पान फुटायला सुरुवात झाली आहे आणि इथे हे नोड्स आहेत एक 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 एक। खोडाच्या दोन पेरांमधले म्हणजे दोन नोड्समधलं हे जे अंतर आहे याला इंटरनोड म्हणतात। म्हणजे हा एवढा सेक्शन झाला इंटरनोडचा, हा एक सेक्शन इंटरनोडचा, हा एक सेक्शन इंटरनोडचा, त्यांना म्हणतात इंटरनोड म्हणजेच कांडे। द टिप ऑफ द अपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बड। खोडाच्या अग्रभागाला सुरुवातीच्या वरच्या बड असं म्हणतात। बड म्हणजेच मुकुल, बड म्हणजेच मुकुल। हा असतो ग्रोविंग एंड म्हणजेच काय तर वाढणारं टोक। इथं संपत नाही आहे झाड, वरती 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 आता इथून वाढत जाणार आहे। ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर द डायग्राम। आता काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या आसपास असणाऱ्या वनस्पतींची एक फांदी घेऊन किंवा तिथे प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला या आकृतीत दाखवल्याप्रमाणे अवयवांचं निरीक्षण करायचं आहे। जसं की अंकुरापासून वाढलेलं स्टेम, त्याची लांबी, नोड्स, इंटरनोड्स अँड नोड्स या पेरांमधलं अंतर, देन बर्ड, ग्रोविंग एंड। प्रत्येक वनस्पतींमध्ये तुम्हाला या रचना वेगळ्या वेगळ्या दिसू शकतील। तुम्ही केलेल्या नोंदी खालच्या टेबलमध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत। कंप्लीट द चार्ट, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट अदर लोकल प्लांट्स टू। जसं की शुगर केन, ऊस। थिकनेस, सर्कम्फरन्स ऑफ नोड इन मिलीमीटर, त्याच्या पेरांची जाडी लिहायची आहे तुम्हाला, किती मिलीमीटरची आहे। देन लेंथ ऑफ इंटरनोड अगेन इन मिलीमीटर, कांड्यांची लांबी किती आहे। सेंट फ्रॉम फेनुग्रीक, मेथीची भाजी आहे, तिच्या बाबतीत नोड आणि इंटरनोडच्या बाबतीत तुम्हाला पुन्हा मार्किंग्स लिहायचे आहेत, किती आहे अंतर काय। देन 3rd नंबर डॉटेड म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने आसपासच्या लोकल वनस्पती, तुमच्या आसपास असणाऱ्या वनस्पती त्यांच्या खोडांच्या बाबतीत तुम्हाला ही अधिकची माहिती मिळवायची आहे। पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत लीफ म्हणजेच पानांबद्दलची अधिक माहिती। गुड बाय।